हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही आलेलो आहे एका इंडियन स्टोअरमध्ये. आज आम्ही दिवाळीची शॉपिंग करायला आलेलो आहे फराळ बनवण्यासाठी. तर आज मी तुम्हाला पूर्ण इंडियन स्टोअर दाखवणार आहे. MP फूड नाव आहे या स्टोअरचं. एंटर होताच आपल्याला सगळे एवढं सेक्शन फक्त गाडी सुडीचं असतं. त्याच्यामध्ये याचाच तुम्हाला सगळे भांडी वगैरे पण दिसतात. इथं आपल्याला काय बोलतात, आपले चकल्या बनवतो त्याचे युटेन्सिल्स आहेत. त्याच्यानंतर खूप प्रकारचे ताटं आहेत. इथं आपली खाट पण दिसली. आता यांच्यापैकी मला खूप यांचे नावं पण नाही माहिती आहे, तर तुम्हाला मी दाखवते, तुम्ही पाहून घ्या. आता हा पूर्ण सेक्शन असं स्नॅक्सचं आहे. इंडियन ब्रँडचे स्नॅक्स आहे, ज्याच्यात आता स्टार्टिंगला आपल्याला दिसलं मखाने. त्याच्यानंतर बालाजी जो ब्रँड आहे त्याचे सगळे स्नॅक्स आहेत. फरसाण झाला, शेव झाली. हा जो सेक्शन आहे तो सगळे बिस्किट्स आणि गोड मिठाई वगैरेच आहे. दिवाळी येते तर दिवाळीसाठी स्वीट्स पण आलेले आहेत. काही टोस्ट आहेत, गुलाबजामुन पण आले का. इथं जवळपास सगळ्याच टाईपचे पिकल पण आहेत. आवळ्याचं पण आहे. हा सेक्शन म्हणजे तिथून इथपर्यंत लोणच्याचंच आहे. आता हा सेक्शन तुपाचा आहे स्पेशल. आता इथं वेगवेगळे आपलं देसी घी, वेगवेगळ्या टाईप्सचे तूप आहेत. तर हे तर फक्त इंडियन स्टोअरमध्येच अवेलेबल असतात, बाकी इतर मध्ये नाही. इथं आता आहे राईसचा सेक्शन. इथं सगळे टाईप्सचे चावल, बासमती बघा, बासमती राईस आहे. आणि हा पूर्ण सेक्शन त्याच्यानंतर आम्ही आलो दिवाळीच्या सेक्शनमध्ये, जिथं दिवाळीचा सगळा सामान भेटत होता. मग तिथं आम्हाला दिसले काही सिंपल दिवे, त्याच्यानंतर कलरफुल पण होते, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट हॅम्पर्स होते, आणि मग कपूर होते, वात्या होत्या, लाइटिंगसुद्धा होते तिथं. आणि इथं बघा तुम्हाला वात्या पण दिसत आहे. आणि मग आम्ही त्याला एक्सप्लोअर करत होतो की काय काय आहे, काय काय नाही आहे. मग तिथं कॅन्डल्स होते, अजून दिवाळीच्या रांगोळ्यांसाठी स्टेन्सिल्स होते, त्याच्यानंतर तोरण दिसले, आणि मग देवाचे कपडेसुद्धा होते. मग रांगोळी आली, आणि मग क्राफ्ट किट होते काही, आणि थाली होती, आणि मेहंदीचा कोन.